ओके गुड. ठीक आहे. थोडं बघा मी काय बोलत होतो परत एकदा सांगतो. ओके, 3 सेट घेतलेत मित्रांनो, ए बी आणि सी. हे 3 एलिमेंट्स सॉरी सेट्स घेतलेत. मी काय करायला लागलोय, सेट ए मधला एक एलिमेंट घेतोय एक्स, त्याच्यावर मी फंक्शन एफ अप्लाय करतोय. एक्स वर फंक्शन एफ अप्लाय केलं तर मला एक त्याचं इमेज मिळतंय बी मध्ये. मग समजा ते इमेज आहे एफ ऑफ एक्स. कळतंय का बघा, असंच आपण शिकलोय ना, फंक्शन अप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतंय, डोमेन मधल्या ईच एलिमेंट वर आपण फंक्शन अप्लाय केलं तर एक आपणाला इमेज मिळते. ओके, को डोमेन मध्ये. मग समजा इथं एफ ऑफ एक्स घेतलंय, ह्या एफ ऑफ एक्स वर परत एकदा फंक्शन अप्लाय करतो मी जी फंक्शन अप्लाय केल्यावर मला एलिमेंट त्याचं मिळतंय सी मध्ये. मग इथं जी फंक्शन अप्लाय करूया, म्हणजेच हे एफ ऑफ एक्स वर जी अप्लाय करायला लागले तर आपल्याला इथं काय मिळतंय, जी ऑफ एफ ऑफ एक्स. करेक्ट आहे का बघा. जी फंक्शन ज्या वेळेला अप्लाय केलं त्यावेळेला त्याचं डोमेन मधला एलिमेंट होता एफ ऑफ एक्स. ओके, आणि त्याच्या ओके रेंज मधला एलिमेंट म्हणजे त्याचं इमेज मिळालंय जी ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, कळतंय का मी काय सांगायला लागलोय. ए आणि बी मधलं जसं फंक्शन एफ आहे तसं बी आणि सी मधलं फंक्शन जी आहे. कळतंय सर? हा बोला. जी आणि एफ यामध्ये वेगवेगळे फंक्शन असणार ना? हा, हे दोन वेगवेगळे का? फंक्शन्स आहेत. दोन वेगवेगळे फंक्शन्स आहेत, त्यामुळे हा, नावं हा. वेगळे घेतलेत ना, एफ आणि जी. हे दोन्ही वेगवेगळे फंक्शन्स आहेत. ओके, समजते का बघा. मग आता कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय, ज्या ए मधल्या एलिमेंट वर आपण काय करतोय, एफ अप्लाय करतोय आणि नंतर जी सुद्धा अप्लाय करतोय, जे आपल्याला आन्सर मिळालं इमेज. तर हे डायरेक्ट असं एक्स वर जर कॉम्पोजिट फंक्शन अप्लाय केलं तर डायरेक्ट इमेज मिळते आपल्याला जी ऑफ एफ ऑफ एक्स. लक्षात येते का बघा. म्हणजेच त्याला लिहितात कसं मग कॉम्पोजिट फंक्शनला, जी कॉम्पोजिट एफ. ओके, जी कॉम्पोजिट एफ असं लिहितात. याचा अर्थ काय होत आहे, जी कॉम्पोजिट. कॉम्पोजिट म्हणजे एक लहान सर्कल, डिग्रीला कसं करतो ना असं कॉम्पोजिट साठी सिम्बॉल वापरायचं खाली इथं मध्ये. ओके, जी कॉम्पोजिट एफ ऑफ एक्स म्हणजेच जी ऑफ एफ ऑफ एक्स. कळतंय का बघा काय मी सांगायला लागलोय. ओके, जी कॉम्पोजिट एफ ऑफ एक्स म्हणजेच जी ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, ह्याला मग ते आपण जर डोमेन कोडोमेनच्या पद्धतीत डिस्कस करायचं झाला, इथं हे पिक्टोरियल ग्राफ न बोललोय, तर तिथं कसं डिस्कस करू शकतो. तर हे बघा, एफ जे फंक्शन आहे, एफ फंक्शन फ्रॉम ए टू बी असणार, बरोबर आहे का. एफ हो फंक्शन सर. ए टू बी आणि जी फंक्शन काय असणार आहे, बी टू सी. व्हेरी गुड. B to C. जी फंक्शन फ्रॉम बी टू सी. ओके, हे फंक्शन असणार आहे. इथं काय होत आहे, सिंपली मी काय सांगायला लागले बघा, हे दोन्ही फंक्शन्स वापरणार तुम्हाला हे तर कळालं की आता बीचं जे काय कोडोमेन आहे किंवा रेंज सेट म्हणूया, बीचं जे रेंज सेट आहे ते सबसेट आहे जीचं डोमेनचं. ओके, लक्षात येते का बघा. किंवा मी एफ फंक्शनचं जे अप्लाय केलेलं ॲज अ रेंज आहे. ओके, लक्षात येत आहे, दॅट इज अ सबसेट ऑफ डोमेन ऑफ जी. म्हणजे इथं मी असं लिहू शकतो का बघा, रेंज ऑफ एफ इज अ सबसेट ऑफ डोमेन ऑफ जी. ओके, कारण दोन्हीकडे बीच दिसायला लागले हो, लक्षात येते का. अशाच एलिमेंट वर हो तुम्ही सर. जी अप्लाय करायला लागलाय, जे एलिमेंट एफच्या रेंज मध्ये आहेत त्यांनाच, एफच्या रेंज मधले जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यावरच जी अप्लाय व्हायला लागलाय. त्यामुळं रेंज ऑफ एफ इज सबसेट ऑफ डोमेन ऑफ जी. ओके, हे एक रिलेशन इथं समजते आपल्याला. आणि कॉम्पोजिट फंक्शनचं असं कुठून कुठंपर्यंत डिफाईन होतं लिहायचं झालं तर असं लिहू शकतो मी, जी कॉम्पोजिट एफ. मग ते कुठून कुठंपर्यंत आहे इथं पिक्टोरियल ग्राफ मध्ये बघू शकतो आपण. ए वर अप्लाय होत आहे आणि एलिमेंट कुठं होत आहे आपल्याला, ए वर अप्लाय होऊन एलिमेंट होत आहे सेट सी मध्ये. त्यामुळं फ्रॉम ए टू सी. करेक्ट आहे का मित्रांनो. हे जी कॉम्पोजिट हो एफ सर. इज डिफाईन्ड फ्रॉम ए टू सी. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील तर आपण आता पुढे डिस्कस करू शकतो इझिली. एकदम इझी कन्सेप्ट आहे, फक्त 2 वेळा फंक्शन अप्लाय करायचं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की काय, हे रेंज आणि डोमेनचं रिलेशन.
ओके, रेंज ऑफ फंक्शन एफ इज सबसेट ऑफ डोमेन ऑफ द फंक्शन जी. हे गोष्ट लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. ओके, ह्या गोष्टी लिहूया थोडस. काय लिहिता येत आहे बघा. आता मी जे काय डेफिनेशन लिहायचा प्रयत्न करणार आहे ते थोडस वेगळ्या पद्धतीने लिहिणार आहे. ते समजते का तुम्हाला? बघा, कन्सेप्ट तर समजले, आता डेफिनेशन तेच लिहायचं आहे पण थोडस वेगळं लिहिणार आहे. बघा कसं लिहितो. लेट एफ फ्रॉम, ओके, वाटल्यास वेगळं घेऊया, एक्स टू वाय, ओके, अँड जी फ्रॉम वाय टू झेड घेऊया. बी टू फंक्शन्स तुम्हाला माहित आहेत, हे दोन फंक्शन्स घेणार आहे मी. बी टू फंक्शन्स अँड एक मी काय घेणार आहे, असं सेट घेणार आहे. डी इज दी सेट ऑफ, ओके, इज दी सेट ऑफ ओके व्हॅल्यूज ऑफ एक्स, सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स. ओके, असे सगळे एक्स घेणार आहे जे ते कंडिशन पास करतात. कुठलं कंडिशन? सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एक्स, म्हणजे ते एफ च्या डोमेन मधले आहेत. अँड देन एफ ऑफ एक्स कशामध्ये मिळायला लागलाय? वाय मध्ये मिळायला लागलाय. लक्षात येते का? बघा, ओके, एक्स बिलॉंग्स टू एक्स, देन एफ ऑफ एक्स कुठं पाहिजे? वाय मध्ये पाहिजे. एक्स, एफ ऑफ एक्स बिलॉंग्स टू वाय लिहूया. हा सॉरी, एफ ऑफ एक्स बिलॉंग्स टू वाय पाहिजे. इफ, आणि इथं असं मिनिमम एक तरी एलिमेंट त्या डी मध्ये मिळालाच पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. अदरवाईज या कंपोजिट फंक्शनला मिनिंगच राहणार नाही. ओके, लक्षात आहे, मिनिमम एक तरी एलिमेंट मिळालाच पाहिजे. ओके, मग बाय तुम्ही आता लिहू शकताय त्याला जी ऑफ एफ ऑफ एक्स, ओके, इज कॉल्ड composite function, is called composite function. जे बोललोय तेच. हा, बोला की. डोमेन कोणाचा, एक्सचा की वायचा? ओके, इथं बघा, इथं एफ चं डोमेन एक्स आहे, जी चं डोमेन वाय आहे. जी कंपोजिट एफ ऑफ एक्स चं डोमेन तुम्ही काय घेऊ शकताय? काय सांगायला लागलं मी? त्याचं डोमेन एक्स घेऊ शकताय. ओके, आता हे डी काय आहे ते सांगतो तुम्हाला. डी जे आहे ना, दॅट इज अ सबसेट ऑफ एक्स घेतलंय मी. डी इज सबसेट ऑफ एक्स. मग मी असं का स्प्लिट केलंय? अजून थोडस जनरलाइज करण्यासाठी मी हे केलंय. इथपर्यंत माहित आहे आपल्याला, पण इथं थोडस स्प्लिट करतो. y1 घेतो आणि y2 घेतो. त्यासाठी मी ते डी घेतलं. y1 y2 म्हणजे काय? हे y1 जे आहे ना, आहे तसं जी चं डोमेन असायलाच पाहिजे असं काही गरज नाही आपल्याला. कारण थोड्या वेळाच्या आधी मी एक इथं काय लिहून आलोय बघा, एक गोष्ट लिहिलं होतं मी तुम्हाला समजण्यासाठी. रेंज ऑफ एफ इज सबसेट ऑफ डोमेन ऑफ जी. ओके, लक्षात येत आहे? ते दोन्ही इक्वलच असायला पाहिजेत असं गरज नाही. डोमेन काय, सॉरी, रेंज आणि हे डोमेन दोन्ही सबसेट असलं तर चालतंय. त्याचा अर्थ काय? ते इक्वल सर, असायला पाहिजेतच असं नाही. हा, बोला. म्हणजे y2 म्हणजे पूर्ण y येणार ना ते, आणि y1 म्हणजे फक्त त्यातली रेंज येणार. नाही, ऐका मी काय सांगायला लागलो. y1 जे आहे एफ चा रेंज आहे, आणि y2 हे त्या रेंज पेक्षा मोठं सेट असू शकतंय. पण मिनिमम रिक्वायरमेंट काय, हे कधी डिफाईन्ड होत आहे? तर इथं y1 इज सबसेट ऑफ y2 आहे. कळते का? बघा, y1 आणि y2 इक्वलच असायला पाहिजे असं नाही. इक्वल असलं तर चालतंयच, पण इक्वलच असायला पाहिजे असं नाही. सबसेट असलं तर चालतंय, हे लिहायचंय मला. मग त्यामुळे मी आधी समजवताना इक्वलच घेतलं होतं, वाय वायच घेतलं होतं. आधीच्या पिक्टोरियल ग्राफ मध्ये पण बी बीच घेतलं होतं मी. इक्वल, ओके, डन, समजलं कन्सेप्ट. पण ते दोन्ही कंपल्सरी इक्वल पाहिजेत असं काही गरज नाही आपल्याला. ओके, एफचं जे काय रेंज आहे ते फक्त जी च्या डोमेनचं सबसेट पाहिजे. लक्षात येत आहे? इथं वाटल्यास नोट म्हणून त्याला लिहितो, नोट म्हणून लिहितो. हे लक्षात ठेवा. जे मी वर लिहिलंय तेच इथं लिहिलंय, फक्त इथं y1 y2 दिसायला लागले. दॅट इज, वाटल्यास इथं मी दॅट इज परत एकदा लिहितो. रेंज ऑफ एफ इज सबसेट ऑफ डोमेन ऑफ जी. ओके, y1 म्हणजे रेंज आहे समजा, आणि डोमेन म्हणजे काय, सॉरी, y2 म्हणजे डोमेन ऑफ जी आहे. आणि तुम्हाला माहित आहे रेंज ऑफ एफ म्हणजे कोडोमेन सगळंच असायला पाहिजे असं काही गरज नाही. इथं कळते ना, कोडोमेनचं सबसेट असते, त्यामुळे असं लिहिलं.
ठीक आहे, बऱ्याच गोष्टी आहेत तिथं क्लिअर होतात. नेक्स्ट पुढे जाऊया. हे कंपोजिट फंक्शन झाला, त्यालाच डिनोट कसं करायचं आपण वर लिहिलंय सुद्धा. अँड इट इज डिनोटेड बाय असं लिहू शकतो. ओके, हे एक असू दे. इट इज डिनोटेड बाय ओके जी कंपोजिट एफ. ओके, जी कंपोजिट एफ असं कंपोजिटला एक स्मॉल डिग्री सारखं झिरो काढल्यासारखं, पण झिरो मोठा नाही काढायचा, स्मॉल राऊंड काढायचा. ओके, स्मॉल. ओके, जी कंपोजिट एफ झाला. अजून काय, त्यालाच फंक्शन ऑफ फंक्शन म्हणतात, वर लिहून आलं, समजलं असेल तुम्हाला. आता मी पुढे जातो. आता प्रॉपर्टीज लिहितो, मग त्यानंतर एक्झाम्पल्स घेऊया. प्रॉपर्टीज बघा. प्रॉपर्टीज ऑफ composite function. ओके, काय प्रॉपर्टीज आहेत, इझी प्रॉपर्टीज आहेत, पण आपल्याला माहित पण पाहिजे. कंपल्शन. ओके, काय असतंय जनरली, इन जनरल म्हणू शकतो मी, 2 वेळा नंबर दिला का, ठीक आहे, गरज नाही तुला. इन जनरल असं लिहू शकत नाही आपण, एफ कंपोजिट जी इज जी ऑफ एक्स इज इक्वल टू जी कंपोजिट एफ ऑफ एक्स असं लिहू शकत नाही. जनरली करेक्ट नाही. लक्षात येत आहे, एफ ऑफ जी ऑफ एक्स चा मिनिंग वेगळं होत आहे, जी कंपोजिट. ओके, जी ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, दॅट इज, ह्यालाच मी वाटल्यास असं लिहितो, एफ ऑफ जी ऑफ एक्स वेगळं होत आहे. ओके, आणि जी ऑफ एफ ऑफ एक्स वेगळं होत आहे. ह्या दोघांचं एकदम मिनिंग फार वेगवेगळी गोष्ट आहे. ओके, दिसायला जरी सेम दिसल्यासारखं दिसत असले तरी हे कधीच इक्वल होऊ शकत नाही. म्हणजेच कंपोजिट फंक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह. सर, हा बोला. त्यासाठी एफ आणि जी हे आयडेंटिकल फंक्शन पाहिजेत ना, जर असं इक्वल टू होल्ड होत असेल तर. मग काय इक्वल बोलायची गरज आहे का, दोन्ही फंक्शन इक्वल झाल्यावर मग कोणाला अप्लाय आधी करतोस काय मॅटरच राहणार नाही ना, दोन्ही फंक्शन इक्वल झाल्यामुळे, आहे का नाही. हो सर. फक्त आणि फक्त इक्वल असेल तरच ते ट्रू होणार आहे. लक्षात येत आहे ना. हो सर. वाटल्यास इथं तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहू शकता, अँड इथं बट इट होल्ड्स पण एफ अँड जी आर इक्वल. समजते का, दोन्ही इक्वल फंक्शन्स असतील तर त्यावेळेला होल्ड होते, अदरवाइज नॉट. ओके, सेकंड प्रॉपर्टी. ओके, सेकंड प्रॉपर्टी मध्ये असोसिएटिव्हिटी बोलणार आहे मी. असोसिएटिव्हिटी मात्र होल्ड होत आहे, का होल्ड होत आहे ते बघूया. ओके, असोसिएटिव्हिटी काय असते, एफ कंपोजिट जी कंपोजिट एच. आधी मी एच आणि जी एच ला ब्रॅकेट घातलं, इज इक्वल टू एफ कंपोजिट जी ऑफ एच असतं. का असं असतंय, तर ह्याला सुद्धा सोडवलं तर आपण असं सोडवणार आहे, एफ कंपोजिट आधी ब्रॅकेट सोडवलं तर जी ऑफ एच ऑफ, ओके एक्स घेतो थोड्यासाठी, एक्स असं होणार, आणि नंतर एफ अप्लाय केलं की एफ ऑफ जी ऑफ, ओके एच ऑफ एक्स असं होणार आहे. कळतंय का बघा. सिमिलरली राईट हँड साईडला पण तसंच होणार. आधी जरी तुम्ही ब्रॅकेट सोडवला तरी पण काय फरक पडणार नाही, फंक्शन्स तसंच अप्लाय होतात, एफ जी एच. कळते का. हो सर. त्यामुळे हे इक्वल होतात. असोसिएटिव्हिटी होल्ड होत आहे, इट होल्ड्स. ओके गुड. नेक्स्ट, हे ऑपरेशन्स बद्दल बोललो आपण ना. नेक्स्ट, डिस्क्राईब दी एक्झाम्पल्स घेऊया, काही एक्झाम्पल्स सॉल्व करूया, मग पुढे जाऊया. एक्झाम्पल बघा, त्याच्यात फार इंटरेस्टिंग आणि कॉमन सेन्सचे एक्झाम्पल्स असतात. ओके, आधी थोडंसं इझी एक्झाम्पल्स ट्राय करूया. एक्झाम्पल्स फर्स्ट. ओके बघा, डिस्क्राईब करायला सांगितलंय खालच्या फंक्शन्स, काही फंक्शन्स दिलेत त्यांचं आपल्याला कंपोजिट फंक्शन फाइंड करायचं आहे. डिस्क्राईब दी एफ कंपोजिट जी
अँड जी कॉम्पोजिट एफ, म्हणजे एफ कॉम्पोजिट जी पण फाइंड करायचा आहे, जी कॉम्पोजिट एफ सुद्धा फाइंड करायचा आहे. वेअर एव्हर इज पॉसिबल, जर पॉसिबल असेल तर. ओके, लक्षात येते का? म्हणजे प्रत्येक वेळेलाच पॉसिबल असेलच असं नाही, वेअर एव्हर इज पॉसिबल. ओके, चेक करूया, काही एक्झाम्पल सोडूया आपण, मग आपल्याला कळेल. ओके, फर्स्ट वन एक्झाम्पल मध्ये, त्याच्यामध्ये फर्स्ट केस घेतो. ओके, बघा, एफ ऑफ एक्स काय दिलाय, अंडर द रूट एक्स प्लस 3 दिलाय, अँड जी ऑफ एक्स दिलाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे डायरेक्ट करता पण येत आहे. ओके, पण ते पॉसिबल आहे की नाही चेक करण्यासाठी त्यांचं डोमेन आणि कोडोमेन काढायला पाहिजे आपल्याला. आधी डोमेन आणि कोडोमेन काढता येते ना. एफचं डोमेन आणि सॉरी रेंज, एफचं डोमेन आणि रेंज सांगा, तुम्हाला काढायचं आहे. -3 आणि -3 पेक्षा मोठा असणार डी ऑफ एफ. ओके, थोडं रेंज रेंज 0 टू इन्फिनिटी असणार ना सर? काय म्हणतो का, रेंज म्हणजे तुम्ही काय व्हॅल्यू टाकणार इथं. ओके, -3 टाका लागलास, बघा -3 टाकलास तर 0 होत आहे. ओके, 0 टू इन्फिनिटी येत आहे, सगळ्यात स्मॉल व्हॅल्यू 0 येत आहे, बरोबर आहे का? बघा, डोमेनचं सगळ्यात स्मॉल व्हॅल्यू -3 टाकल्यावर इथं स्मॉल व्हॅल्यू येणार आहे, ते -3 टाकल्यावर 0 येत आहे ना. तसेच जी ऑफ एक्सचं डोमेन आणि रेंज फाइंड करा. सर आर येणार ना डोमेन? व्हेरी गुड. काय कुठलं पण व्हॅल्यू रिअल व्हॅल्यूज टाकलं तर काहीच फरक पडत नाही. ह्याच नव्हे, सगळ्या पॉलिनॉमियल फंक्शन्स पॉलिनॉमियल असतील ना, त्यांचं सगळ्यांचं डोमेन आर येत आहे. ओके, रेंज काय येते बघा, 1 टू इन्फिनिटी येईल का सर रेंज? ओके, बरोबर आहे. 1 टू इन्फिनिटी काय येते बघा, 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. एक्स ची व्हॅल्यू सगळ्यात स्मॉल म्हणजे 0 टाकल्यावर येणार. ओके, निगेटिव्ह टाकलं तरी पॉझिटिव्हच होत आहे, त्यामुळे 0 रेंजचं सगळ्यात स्मॉल व्हॅल्यू हे एक्स ची व्हॅल्यू 0 टाकल्यावर येणार आहे. 0 टाकल्यावर 1 येत आहे. ओके, तर मग बाकीचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय पण व्हॅल्यू टाकत तुम्ही जाऊ शकताय. सगळं हे मॅक्झिमम कुठपर्यंत जात आहे, इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकते. ओके, असं एक गोष्ट आलंय. आता तुम्हाला कॉम्पोजिट फंक्शन्स लिहायचे आहेत. ओके, एखादा एफ ऑफ झी लिहायचं, एखादा जी ऑफ एफ. आधी जी ऑफ एफ लिहा वाटल्यास. जी ऑफ एफ लिहिताना म्हणजे जी कॉम्पोजिट एफ ऑफ एक्स लिहायचं असेल तर काय पाहिजे तुम्हाला माहित आहे. तर जी ऑफ एफ ऑफ एक्स, ओके, हे होल्ड होण्यासाठी तुम्हाला माहित आहे कोणाचा डोमेन कोणाचा सबसेट पाहिजे. तर एफचा जे काय रेंज आहे, ओके, एफचा रेंज आहे, हे जी चा डोमेनचं सबसेट पाहिजे. आहे का बघा, रेंज ऑफ एफ इज सबसेट ऑफ. हो सर. ओके, म्हणजेच मी काय बोलायला लागलो इथं ब्रॅकेट मध्ये लिहितो, रेंज ऑफ एफ इज सबसेट ऑफ डोमेन ऑफ जी पाहिजे. आहे ना मित्रांनो? बाकीच्यांनी हो पण सर. बोला, बाकीच्यांनी पण बोला. अर्जुन करते ना हो सर. अभिलाषा? ओके, हा, बोलत जावा. ओके, मग त्यावेळेलाच हे डिफाईंड होत आहे. आता ते फक्त नेक्स्ट पेजला करूया आपण. ओके, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स लिहून घेतो परत एकदा. एफ ऑफ एक्स काय बघा आपलं, अंडर द रूट एक्स प्लस 3 आहे, अँड जी ऑफ एक्स होतं 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, जी कॉम्पोजिट एफ ऑफ एक्स तर डिफाईंड आहे, त्यामुळं ते काढूया आपण. जी कॉम्पोजिट एफ ऑफ एक्स म्हणजेच त्याला असं लिहितो आपण, जी ऑफ एफ ऑफ एक्स. मग इथं एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू टाकूया मित्रांनो. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू माहित आहे. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय बघा, अंडर द रूट एक्स प्लस 3. कसं व्हॅल्यू काढायचं असते बघा, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू टाकायचं याच्यामध्ये. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू टाकलो अंडर द रूट एक्स प्लस 3. आता जी ऑफ हे एलिमेंट आहे, हे एलिमेंट म्हणजेच इथं एक्सच्या ठिकाणी टाकायचं.
एक्सच्या ठिकाणी कुठं आहे ना ते टाकलं की काय आन्सर येतंय बघा. काय येतंय 1 + x² आहे. तिथे एक्सच्या ठिकाणी काय एलिमेंट आहे बघा, √x+3 आहे, त्याचा स्क्वेअर होणार. समजतंय का बघा. ओके, g ऑफ x आहे, हो एक्सच्या सर. ठिकाणी √x+3 टाकायचं झालं, √x+3 टाकलं. आता आन्सर काय येतंय 1 प्लस रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतात, x+3 राहतंय. ओके, म्हणजेच x+4 येत आहे. ओके, जी कॉम्पोजिट एफ ऑफ एक्सचं व्हॅल्यू काय आलंय, x+4 आलंय. सर हम्म, म्हणजे मी असं म्हणू शकतोय का की एफ च्या वाय ची व्हॅल्यू जी च्या एक्स मध्ये घालायची. काय म्हटलं परत एकदा. एफ च्या वाय ची व्हॅल्यू जी च्या एक्स मध्ये घालायची. यस यस यस, असं म्हणू शकता तुम्ही. ओके, नेक्स्ट एफ कॉम्पोजिट जी काढायचं आहे. आता एफ कॉम्पोजिट जी काढायचं असेल तर काय पाहिजे तुम्हाला सांगतो. एफ कॉम्पोजिट जी ऑफ एक्स काढायचं असेल तर इथं काय पाहिजे, रेंज ऑफ जी जी आहे ना, रेंज ऑफ जी म्हणतोय मी, दॅट इज अ सबसेट ऑफ डोमेन ऑफ एफ पाहिजे. ओके, असं आहे का चेक करूया. ओके, range of G is subset of domain of F. Sorry. एक मिनिट हा. आहे का बघा, म्हणजेच काय, हे रेंज ऑफ जी आहे ना, हे आता सबसेट पाहिजे डोमेन ऑफ एफ चा. ओके, 1 to इन्फिनिटी आहे, ते सबसेट होते का -3 to इन्फिनिटीचं. हो सर, होते. ओके, म्हणजेच काय डिफाईन्ड आहे, बरोबर आहे ना, म्हणजे काढू शकतो हो आपण. सर. ओके, ठीक आहे, काढूया मग. हे एक मिनिट चेक करतो. 1 to इन्फिनिटी वर डिफाईन्ड आहे आता हे. मग त्याचं डोमेन आणि रेंज लिहायचं असेल तर लिहिता येतं आपल्याला. ओके, ठीक आहे. एफ कॉम्पोजिट जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू काढायचं आहे. एफ कॉम्पोजिट जी ऑफ एक्स म्हणजेच काय लिहिता येत आहे, एफ ऑफ जी ऑफ एक्स. ओके, जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे 1 + x². करेक्ट आहे का बघा. आणि आता एफचं फंक्शन होतं, एफचं फंक्शन दाखवतो वाटल्यास मागं बघू शकतो आपण. एफ काय होतं, √x+3 √x+3 कळतंय. म्हणजेच आता ते जे एलिमेंट आलंय एफ ऑफ काहीतरी, ते रूट मध्ये एक्सच्या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, त्याला असं लिहायचं आहे आता, एफ ऑफ जे वन इथं लिहूया वाटल्यास, हे असं आहे मित्रांनो, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू √x+3 आहे. आता हे एक्सच्या ठिकाणी जे आहे ना 1 + x² आहे, त्यामुळं त्या ठिकाणी ते 1 + x² ची व्हॅल्यू टाकायचं आहे. म्हणजेच मला काय लिहिता येतं बघा, इझी गोष्ट आहे एकदम, असं काय फार अवघड नाही. √1 + x² + 3 म्हणजेच काय येतं, √x² + 4 येतं. करेक्ट आहे का बघा, समजते का हो तुम्हाला. हो सर. ओके, हो सर. हा, मग आता तुम्हाला माहित आहे त्या दोघांचं पण काय असणार आहे, हे दोघांचं पण इक्वल आहेत का बघा. ते काय आन्सर आलं होतं आणि हे काय आलं होतं, ते काहीतरी x+4 आलं होतं आणि हे √x² + 4 येत आहे. दोन्ही कदापि इक्वल नाही आहेत, म्हणजेच आयडेंटिकल नसतात, त्यामुळे हे नॉट कम्युटेटिव्ह असं आपण लिहिलंय. समजतंय का तुम्हाला. हो सर. ओके, गुड, ठीक आहे. नेक्स्ट, फार अवघड वाटतंय काय. नाही सर. डोमेन आणि रेंज येत असेल तर अवघड नाही.
एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक्झाम्पल ओके, त्याच्यामधलं सेकंड एक्झाम्पल. असंच एफ कॉम्पोजिट जी आणि जी कॉम्पोजिट एफ फाइंड करायचं आहे, त्याच्यासाठी एक्झाम्पल आहे. एकच मिनिट. समजा असं दिलंय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स. ओके, ॲज इथं फंक्शन हे डिफाइंड आहे फ्रॉम आर प्लस टू आर, अँड जी ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन दिलंय एक्स स्क्वेअर मायनस एक्स, ॲज जी डिफाइंड आहे फ्रॉम आर टू आर. ओके, देन तुम्हाला काय करायचं आता, एफ कॉम्पोजिट जी आणि जी कॉम्पोजिट एफ फाइंड करायचं आहे. करता येईल? ट्राय करा बघू. ट्राय करा. सर काय काढायचंय? GOF काढायचं का FOG? ओ म्हणायचं नाही, कॉम्पोजिट म्हणायचं. दोन्ही काढायचं आहे. दोन्ही काढा, दोन्ही. जी कॉम्पोजिट एफ पण काढायचा, एफ कॉम्पोजिट जी पण काढायचा. तुम्ही त्या वाटल्यास एक काम करा, डोमेन आणि रेंजचा विचार करू नका. डायरेक्ट तुम्ही एफ कॉम्पोजिट जी ऑफ एक्स आणि जी कॉम्पोजिट एफ ऑफ एक्स काढा. कळतंय? डायरेक्ट काढा. डोमेन आणि रेंजचं टेन्शन घेऊ नका वाटल्यास त्या एक्झाम्पल साठी. एफ कॉम्पोजिट जी ऑफ एक्स डायरेक्टली काढायचं झालं तर कसं काढणार? एफ ऑफ जी ऑफ एक्स. ओके, मग एफ ऑफ जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय टाकणार? एक्स स्क्वेअर मायनस एक्स आहे. हा बोला. ओके, ठीक आहे. जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर मायनस एक्स टाकणार आणि एफ ऑफ ते करायचं. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स आहे. एक्सच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस एक्स टाकायचं, म्हणजे ई रेस टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स येते. आणि तसं जी कॉम्पोजिट एफ ऑफ एक्स काढायचं झालं
तर ते पण काढू शकतो आपण. इझी आहे. जी ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, आणि एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू माहित आहे तुम्हाला काय, ई रेस टू एक्स आहे, त्यामुळे जी ऑफ ई रेस टू एक्स. आता तुम्हाला हे कळालं की एक्सच्या ठिकाणी काय करायचं आहे, ई रेस टू एक्स टाकायचं आहे जी ऑफ एक्स मध्ये. म्हणजेच काय येतंय, ई रेस टू एक्सचा स्क्वेअर येतंय मायनस ई रेस टू एक्स येतंय. म्हणजेच याला असं लिहिता येतंय ई रेस टू 2x मायनस ई रेस टू एक्स. समजतंय का मित्रांनो? हो सर. ओके ना, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट क्वेश्चन थोडंसं वेगळं करूया, थोडंसं इझी आहे पण थोडंसं वेगळं. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलंय समजा 3x स्क्वेअर, देन आपणाला फाइंड करायला सांगितलंय एफ कॉम्पोजिट एफ ऑफ एक्स. कळते का बघा. हा, हे कसं सोडवणार, सोडवता येईल का? डोमेन कोडोमेन रेंजचं टेन्शन घेऊ नका तुम्ही, डायरेक्ट आन्सर सोडवा असं म्हणा लागलो मी. ओके, डिफाईन्ड असलेलेच फंक्शन्स द्यायला लागलो मी तुम्हाला, त्यामुळं एफ कॉम्पोजिट एफ ऑफ एक्स. झालं का? हो सर, पाठवले. ओके, तुम्ही पण बाकीच्यांनी पण पाठवत जावा, ट्राय करा. इझी आहे, असं काय फार अवघड नाही. इझी आहे बघा, एक शॉर्ट मध्ये करतो. एफ कॉम्पोजिट एफ ऑफ एक्स म्हणजेच एफ ऑफ एक्स. मग आतलं एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू टाका. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे 3x स्क्वेअर. आता एफ ऑफ 3x स्क्वेअर आलंय, म्हणजेच एक्सच्या ठिकाणी 3x स्क्वेअर टाकायचा आहे. 3x स्क्वेअर आहे, एक्सच्या ठिकाणी 3x स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर. ओके, म्हणजेच 3 इंटू 3चा स्क्वेअर 9 होत आहे, एक्सचा स्क्वेअरचा स्क्वेअर एक्स रेस टू 4 होत आहे. त्यामुळं 3 9चा 27 एक्स रेस टू 4 येत आहे. हे तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन देतो. ओके, if f of x is x, g of x is 2x and h of x is 3x. Okay, then find okay, काय फाइंड करायचं बघा, f composite g composite h of x. ओके, कळतंय? त्याचं व्हॅल्यू फाइंड करायचं तुम्हाला, ट्राय करा. आय विल गिव्ह यू फॉर 2 minutes, त्याच्यापेक्षा जास्त नाही. 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करून सेंड करा. सर 6x येणार का? व्हेरी गुड, करेक्ट आहे, येईल तसंच. एकदम इझी आहे. ह्यालाच असं लिहिणार एफ ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स. मग आतनं व्हॅल्यू टाकत यायचं असतं. एच ऑफ एक्स ची व्हॅल्यू टाकूया आधी. एफ ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आहे बघा, 3x आहे. ओके, जी ऑफ 3x ची व्हॅल्यू लिहिता येते आता. एफ ऑफ जी ऑफ 3x म्हणजे एक्सच्या ठिकाणी 3x टाकला तर 2x आहे, जी ऑफ एक्स आहे की नाही. त्यामुळे 2 इंटू 3x येत आहे. मग काय होणार, एफ ऑफ 2 इंटू 3 6x येत आहे. मग एफ ऑफ एक्सचा एक्सच व्हॅल्यू येत आहे, म्हणजे एफ ऑफ 6x चा व्हॅल्यू 6x येणार आहे. ओके, हे आन्सर येत आहे. समजतंय सगळ्यांना? हो सर. ओके, गुड.
कळालं असेल तर चांगली गोष्ट आहे. लास्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, हे करा. ओके, थांबूया आपण. इफ f of x is equal to 2x plus 1 and g of x is equal to minus x square, then find g composite f of x. हे फाइंड करा for x is equal to 2. याचा अर्थ काय, आधी तुम्ही ते g कॉम्पोजिट f of x फाइंड करा आणि लास्टला जे एक्सप्रेशन येते त्याच्यात x ची व्हॅल्यू 2 टाका, लास्टला टाका. कळतंय का बघा मी काय सांगायला लागलोय. जी कॉम्पोजिट f of x फाइंड करायचा आणि लास्टला x ची व्हॅल्यू 2 टाकायचा. हे तुमचा आन्सर आहे. ओके, यू कॅन डू इट. करा फास्ट मध्ये. -25. -25 येत आहे, येत असेल. करू का? करेक्ट आहे तुम्ही केलेलं. बघा किती इझी आहे. जी कॉम्पोजिट f of x म्हणजेच g of f of x. ओके, g of f of x ची व्हॅल्यू 2x plus 1. ओके, g of 2x plus 1 म्हणजेच -2x plus 1 चा होल स्क्वेअर येत आहे. असं हे कॉम्पोजिट झालंय. आता हे फॉर x इज इक्वल टू 2 साठी आहे. x ची व्हॅल्यू आता 2 टाका. 2 into 2 म्हणजे 4 plus 1 चा स्क्वेअर होत आहे, म्हणजेच -5 चा स्क्वेअर म्हणजे -25 आन्सर येते. समजते का अर्जुन आणि अभिलाषा? हो सर, समजतात. व्हेरी गुड. थँक्यू ऑल ऑफ यू. हे प्लीज व्यवस्थित करा आणि काही एक्झाम्पल्स तुमचे कालचे राहिले असतील पाठवलेले तर ते करा. उद्या मी कॉम्पोजिट फंक्शनवरचे एक्झाम्पल्स पाठवतो, ते पण करावं लागेल तुम्हाला ह्या वीक मध्ये. आणि आपण टेस्ट घेणार आहे कुठल्या दिवशी? संडेला, बरोबर आहे ना? हो सर. ओके, संडेला टेस्ट आहे हो, आपलं. रॅशनल इनइक्वालिटीचे क्वेश्चन्स असतील आणि ते पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये लिहायचं आहे आपल्याला. हा सगळ्यात महत्वाचं हे आहे, एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन नाहीये, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. म्हणजे मेथड समजले का नाही, कन्सेप्ट अंडरस्टँड झालं का नाही ते बघायचं मला. कळतंय का? हो सर. ओके, थँक्यू. थँक्यू सर.